सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. सहर्ष स्वागत आहे आपल्या आवडत्या स्टडी अप सायन्स या चॅनलवरती. मी विशाल सर. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील अतिमहत्त्वाचे प्रश्न व मागील 2020 पासूनच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन येणाऱ्या SSC बोर्ड मार्च 2026 साठी हे महत्त्वाची व्हिडिओ राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पेपर 1 आणि 2 मधील अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. सोप्या आणि सरळ शब्दात नोट्स आहे ते. पेपरमध्ये ह्या जर व्हिडिओ तुम्ही बघितल्या तर तुम्हाला नक्कीच 30 गुणापेक्षा जास्त गुण मिळले जातील. मग उत्क्रांती म्हणजे सजीवांमधील अत्यंत सावकाश आणि क्रमिक बदल होय. मागील लेक्चरमध्ये सुद्धा आपण उत्क्रांतीची व्याख्या बघितलेली होती. इथून आपण याही लेक्चरमध्ये उत्क्रांतीची व्याख्या बघून आपण त्यांचे राहिलेले पुरावे बघणार आहोत. मग या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बाह्य पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे आणि अंशांगे असे 3 पुरावे बघितलेले होते. आता या व्हिडिओमध्ये चौथा जो पुरावा आहे, चौथा, 5वा आणि 6वा हे जे पुरावे आहेत हे आपण बघणार आहोत. आणि येणाऱ्या मार्च 2026 मध्ये हमखास 3 किंवा 2 मार्काला हा प्रश्न विचारला जात असतोय. मग आपण सुरुवात करू. उत्क्रांती म्हणजे सजीवातील अत्यंत सावकाश आणि क्रमिक बदल होय. मग हा जो काही सावकाश आणि क्रमिक बदल आहे हा एखाद्या सजीवाची वैशिष्ट्ये जे असते त्या वैशिष्ट्यानुसार त्यांच्या सावकाश आणि क्रमिक बदल झालेला असतोय. नंतर ना जे काही पुरावे आहेत हे पुरावे आपण एक एक करून बघणार आहोत. मग जो काही चौथा पुरावा आहे हा जीवाश्मक पुरावे आहे. मग जीवाश्मक पुरावे कसा ओळखायचा, तर जेव्हा एखाद्या वेळी आपत्तीमुळे पूर, भूकंप, ज्वालामुखी या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात जे सजीव असतील किंवा वनस्पती असतील हे यांचे अवशेष काय झालेले असते किंवा हे सजीव जमिनीखाली गाडलेले असते. प्रचंड दबावाखाली ते काय केले जाते, जमिनीखाली गाडलेले असते. मग या सजीवांचे जे काही अवशेष असतील किंवा ठसे असतील हे जमिनीखाली सुरक्षित राहतात. त्यांनाच आपण काय म्हणायचंय, जीवाश्मक असं म्हणायचं आहे. मग जे सजीवांची अवशेष आणि ठसे हे काय झालेले असते तर ते जमिनीखाली गाडलेले गेले असते किंवा सुरक्षित असते. मग त्यांच्यामुळे त्यांना आपण काय म्हणत असतोय, जीवाश्मक म्हणत असतोय. ही एक व्याख्या आपण लक्षात घ्यायची. नंतर ना हा जो काही उत्क्रांतीचा पुरावा आहे हा सुद्धा एक महत्त्वाचे अंग ठरलेला आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेत येताना हा जीवाश्मक पुरावे विचारले जाऊ शकते. नंतर ना जो काही कार्बन 12 असतो हा कार्बन 12 किरणोत्सारी नसल्यामुळे जे काही मृत सजीव असतील किंवा प्राणी असतील यांच्यातील कार्बन 14 व 12 यांचे गुणोत्तर कसे स्थिर न राहता सतत बदलत असते, म्हणजेच अस्थिर असते. ती एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतर त्या काळातील कार्बन 14 हा सक्रियता असतोय आणि कार्बन 14 आणि 12 यांच्याशी जे काही गुणोत्तर काढता येते त्याला कालमापन करता येते. यालाच कार्बन वैमापन असं म्हटलेलं आहे. मग याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत एखादा सजीव जिवंत आहे तोपर्यंत कार्बन 12 आणि कार्बन 14 यांच्याशी जे काही गुणोत्तर असते हे गुणोत्तर कसं राहणार आहे, स्थिर राहणार आहे. आणि जेव्हा एखादी सजीव हा मृत्यू पावत असतोय तेव्हा हा जो काही कार्बन 14 असतोय या कार्बन 14चा काय झालेला असतोय तर ऱ्हास सुरू झालेला असतोय. म्हणजे मग ऱ्हास सुरू झाल्यानंतर जे काही कार्बन 12 आणि कार्बन 14 असेल यांच्यातील जे काही गुणोत्तर असते हे गुणोत्तर काय होणार आहे, अस्थिर होणार आहे. हा एक पुरावा आपण लक्षात ठेवायचा आहे. नंतर जो काही 5वा पुरावा दिलेला आहे हा 5वा पुरावा जोडणारे दुवे आहेत. मग जोडणारे दुवे म्हणजे काय, तर काही वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यांच्यावरून दुसऱ्या 2 गटाशी
वेगवेगळ्या दोन गटाशी काय झालेला असतोय, संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असं म्हटलेलं आहे. आता जोडणारे दुवे म्हणजे काय, तर जेव्हा एखादा सजीव असेल किंवा प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, यांच्यातले असणारे शारीरिक लक्षणे हे दुसऱ्या सजीवाची लक्षणासारखे असते ते. मग यांच्यावरतून असं लक्षणे साम्य असल्यामुळं आपल्याला असं सांगता येईल का यांची जी उत्क्रांती ही उत्क्रांती एकाच सजीवापासून झालेली आहे. त्याच्यासाठी उदाहरण म्हणून आपल्याला पॅरापॅटिस प्राण्याचे वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचे आहे. पॅरापॅटिस प्राण्याची वैशिष्ट्यामध्ये वलीय प्राण्यामध्ये जो काही खंडीभूत अंग असते किंवा पातळ उपचर्म किंवा पार्श्वपादकासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यामध्ये संधिपात प्राण्याची श्वसनलिका व खुली रक्तभिसरण संस्था काय झालेली असते, आढळत असते. मग यावरून आपण लक्षात ठेवायचंय की पॅरापॅटिस हा ॲनिलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा काय झालेला आहे, तर दुवा झालेला आहे. मग हा पॅरापॅटिस आपण काय लक्षात ठेवायचं, जो काही पॅरापॅटिस प्राणी आहे हा ॲनिलिडा आणि संधिपात प्राणी यांना जोडणारा काय झालेला आहे, दुवा झालेला आहे. मग हे दोन जो काही पॅरापॅटिस असेल तो पॅरापॅटिस आपण लक्षात ठेवणार आहे. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण म्हणून डगबिल प्लेटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे काय करत असतोय, तर अंडी घालत असतोय. परंतु दूध ग्रंथी व शरीरावरील केस यामुळे स्तन प्राण्याचे तो काय करत असतोय, नाते सांगत असतोय किंवा वैशिष्ट्ये सांगत असतोय. हा लक्षात ठेवायचा आहे. मग डगबिल हा प्राणी काय करत असतोय, जे काही सरपटणारे प्राणी असतील किंवा पिल्लांना दूध देणारे प्राणी असतील, या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणजे हा डगबिल लक्षात घ्यायचा आहे. यानंतर तिसरा जो आहे प्राणी हा लंगफिश आहे. मग लंगफिश प्राणी जरी माच्छत वर्गाचा असला तरी तो काय करत असतोय, फुफ्फुसाद्वारे श्वसन करत असतोय. मग या उदाहरणावरून स्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर माच्छत्य प्राण्यांपासून उत्क्रांत झाले असावे असे लक्षात घेतलेले आहे ते. मग ह्या पुराव्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, तर जो काही पॅरापॅटिस असेल हा पॅरापॅटिस प्राणी काय करत असतोय, तर ॲनिलिडा आणि संधिपात प्राण्यांना जे काही गट असतील या गटांना जोडणारा काय झालेला आहे, दुवा आहे. तर डगबिल काय करत असतोय, तर डगबिल हा सरपटणाऱ्या प्राण्यांना आणि स्तन प्राण्यांशी नाते सांगत असतोय. आणि लंगफिश हा काय करत असतोय, तर हा उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांशी किंवा स्तन प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यापासून तर उभयचर प्राणी हे कशापासून, मत्स्यत्य प्राण्यापासून उत्क्रांत झाले असावे असे लक्षात घेतले आहे. मग याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचंय का ही जी काही उत्क्रांती आहे ही उत्क्रांती सावकाश आणि क्रमिक बदल करत असते आणि एखाद्या सजीवाची जी काही वैशिष्ट्ये सांगत असते ती ह्या पुराव्याच्या आधारे आपण लक्षात घ्यायची आहे ती. त्याच्यानंतर पुढचा पुरावा येतोय भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. मग भ्रूण विज्ञान विषयक पुराव्याचं तर एकदम सोपं आहे, काहीच नाही. आपण काय करणार आहे, ते हे चित्र बघायचं आहे. या चित्रात आपल्याला जे काही प्राणी दिलेले आहे ते या प्राण्यांची गर्भ अवस्था दिलेली आहे. मग ह्या गर्भ अवस्थेमध्ये त्या भ्रूणाची कशा प्रकारे वाढ झालेली आहे ती दाखवलेली आहे. मग पहिली स्टेप दाखवलेली, दुसरी स्टेप दाखवलेली, तिसरी स्टेप दाखवलेली आहे. मग जेव्हा एखाद्या सजीवाची परिपूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची तिसरी स्टेप दाखवलेली आहे. मग हा जो पुरावा असतोय हा पुरावा काय सांगतोय, भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. मग खालील चित्रात आपण पृष्ठवंशीय प्राण्याचे भ्रूण वाढीशी वेगवेगळ्या टप्प्याचे तुलनात्मक अभ्यास केलेले आहेत किंवा ओळखण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा पुरावा हा कन्फर्मरित्या समजेल आणि येणाऱ्या परीक्षेत आपण हमखास या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो. जी काही प्रारंभिक अवस्था असते या प्रारंभिक अवस्थेमध्ये या प्राण्यांचे जे काही वैशिष्ट्ये बघायचे, तर या प्रारंभिक अवस्थेमध्ये सगळ्या भ्रूणांची वाढ किंवा तिथल्या दिलेल्या चित्रामध्ये
जी काही भ्रूणांची पहिली अवस्था आहे, या पहिल्या अवस्थेमध्ये काय झालेलं आहे तर साम्य दिसत आहे. जसजसं विकास पुढे जात जाईल किंवा त्या भ्रूणाची योग्य प्रकारे वाढ होत जाईल, तर त्यांच्यातली जी काही वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये काय झालेली आहे ती कमी झालेली आहे मग पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ओळखू शकत नाही की हा कोणत्या प्राण्याचा भ्रूण आहे किंवा कोणता प्राणी हा जन्माला येणार आहे. मग पहिल्या स्टेपमध्ये समजत नाही, दुसऱ्या स्टेपमध्ये हळूहळू त्या प्राण्याचा आकार किंवा त्या प्राण्याचे वैशिष्ट्य दाखवत असते आणि एकदा परिपूर्ण त्या भ्रूणाची वाढ झाली तर संपूर्ण त्या शरीराची काय झालेली वाढ दाखवत असते. मग यावरून आपण असं लक्षात ठेवायचं आहे की या भ्रूणविषयक विज्ञान पुराव्यामध्ये का जे काही प्रारंभिक अवस्था असते किंवा पूर्वावस्था असते, या पूर्वावस्थेमधील सगळे प्राणी असतील, या प्राण्यांमध्ये साम्य दाखवल्यामुळे हे सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावे असा पुरावा या उत्क्रांतीमध्ये आपल्याला मिळत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये बाह्य पुरावे, शरीरशास्त्र पुरावे आणि अंशांगे आणि या व्हिडिओमध्ये आपण जीवाश्मक पुरावे आणि जोडणारे दुवे आणि भ्रूणविज्ञानविषयक पुरावे आपण बघितलेले आहेत. यांचा भरपूर सारा अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेत 3 मार्क मिळवायचे आहेत. धन्यवाद.